नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती। आणि आज तुमच्यासाठी एक खास आणि स्पेशल एडिशन घेऊन आलेलो पशुसंवर्धन विभागामार्फत वेगवेगळ्या योजना सुरू झाल्यात, ज्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप योजना किंवा जिल्हास्तरीय शेळी मेंढी गट वाटप योजना। आता या दोन्ही समांतर असलेल्या योजना आहेत। मग याच्यामध्ये आपल्याला शेळी किंवा मेंढीचा लाभ घ्यायचा कसा आणि तो मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे कुठली, आपल्याला नेमका लाभ मिळतो किती, या संदर्भात आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मग चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण ah.mahabms.com ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे पशुसंवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या निघलेल्या नाविन्यपूर्ण योजनेची। तर इथं तुम्हाला कसं यायचं याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये ऑप्शन तुम्हाला इकडे पाहायला मिळतील। याच्यामध्ये तुम्हाला योजनाचा तपशील नावाचा एक ऑप्शन इथे पाहायला मिळेल। याला क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या समोर हे योजना दिसायला सुरुवात झाली। याच्यामध्ये आपण राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई आणि म्हशीचे वाटप या संदर्भात ऑलरेडी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। तो जर तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर आय बटनाला तुम्हाला मी त्याची लिंक प्रोव्हाइड करतोय, तुम्ही तेथे जाऊन सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता। आज आपण पाहणार आहोत राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे। आता याला क्लिक करून घेऊयात। इथं पाहूयात याच्या संदर्भात नेमकं आपल्याला योजना मिळते कुठली। आता बघा, याच्यामध्ये आपल्याला संगोपन करण्यासाठी किंवा पाळण्यासाठी 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीचा लाभ मिळतो। एखाद्या व्यक्तीला जर शेळ्या घ्यायच्या नसतील तर तो त्याच्याऐवजी 10 मेंढ्या आणि 1 नर मेंढा सुद्धा या योजनेअंतर्गत घेऊ शकतो। आता याच्यामध्ये काय गोष्ट लिहिलेली आहे ती पाहूयात। एक महत्त्वाची टिप म्हणजे सदरील योजना ही आर्थिक वर्षात मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार नाही। आता म्हणजे हे जिल्हा सोडूनच तुम्हाला या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाभ मिळवता येणार नाही। त्याच्यानंतर दिले, योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यातील उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड या गटाचे वाटप करण्यात येईल। म्हणजे यांना ठरवलेल्या ब्रीड आपल्याला देणार आहे। आता याच्यामध्ये बघा, योजनेअंतर्गत कोकण आणि विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांच्या गटाचे वाटप करण्यात येईल। ठीक आहे। आता लाभार्थीचे निकष म्हणजे याला कुणाला लाभ देणार आहे, कोण पात्र ठरणार आहे त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे, ते पाहूया। आता याच्यामध्ये पहिलं सांगितलंय की याच्यामध्ये प्राधान्य सर्वात प्रथम ज्यांचं दारिद्र्य रेषेखाली नाव आहे त्यांना हे प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर आहे अत्यल्प भूधारक शेतकरी। अत्यल्प म्हणजे ज्याला खूपच कमी जमीन आहे तो व्यक्ती किंवा 1 हेक्टर पर्यंत जमीन आहे तो व्यक्ती। त्यानंतर आहे अल्प भूधारक शेतकरी। अल्प भूधारक म्हणजे ज्याला कमी जमीन आहे, तर ती कमी किती, 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत ज्याला जमीन आहे तो व्यक्ती म्हणजे अल्प भूधारक शेतकरी। त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार, ज्यानं रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्रात नोंद केलेली आहे, नाव नोंदवलेलं आहे, तो आहे सुशिक्षित बेरोजगार, त्याला नंतर लाभ दिला जाणार आहे। आणि त्यानंतर आहे महिला बचत गटातील लाभार्थी। अशा पद्धतीनं निवडीचे काही निकष त्यांना ठरवलेले आहेत। आता याच्यामध्ये लाभामध्ये काय काय गोष्टी मिळतात आपण ते सविस्तर जाणून घेऊया। बघा, शेळ्या खरेदीसाठी 8,000 प्रति शेळी उस्मानाबाद संगमनेर जातीच्या पैदाक्षम किंवा 6,000 प्रति शेळी अन्य स्थानिक जातीची पैदाक्षम अशा शेळ्या दिल्या जाणार आहेत। म्हणजे ज्याच्यामध्ये एक अंदाजे इथं रक्कम दिली तुम्हाला 10 शेळ्या 1 बोकडाची 80,000 किंवा 60,000 या इथं दोन ठरवलेल्या किमतीप्रमाणे। त्यानंतर आहे बोकड खरेदी। आता बोकड खरेदीसाठी बघा, 10,000 रुपये उस्मानाबाद संगमनेरी जातीचा नर घेतला तर, किंवा 8,000 इतर कोणत्या जातीचा घेतला तर याच्यामध्ये एकूण याचे 10,000 किंवा 8,000 यापैकी कुठलंही एक आपण निवडू शकतो। त्यानंतर आहे शेळी व बोकडाचा विमा 3 वर्षासाठी। याच्यामध्ये तुम्हाला विमा सुद्धा उपलब्ध होणार आहे। त्याच्यामध्ये बघा इथं किती टक्के, 12.75% अधिक 18% वस्तू व सेवा कर लागणार आहे, ज्याच्यामध्ये 13,545 रुपयाचा तुम्हाला विमा सुद्धा आहे किंवा 10,231 रुपयाचा सुद्धा विमा आहे। आता शेळ्यांचे व्यवस्थापन, खाद्य चाऱ्यावरील खर्च लाभार्थ्याने स्वतः करणं गरजेचं आहे असं इथं त्यांना सांगितलं आहे। आता याच्यामध्ये एकूण जर याचं टोटल त्यांना लावून दिलेलं 1,03,545 किंवा 78,231 अशा पद्धतीचं टोटल याच्यामध्ये दिलेलं आहे। आता याच्यामध्ये परत मेंढ्या जर खरेदी करायच्या असतील
तर मेंढ्यासाठी तुम्हाला 10,000 प्रमाणे म्हणजे 1,00,000 रुपये 10 मेंढ्याचे किंवा 8,000 प्रमाणे 80,000 मेंढ्याचे आणि मेंढा नर खरेदीसाठी 12 ते 10 अशा पद्धतीचा एक रॅन्डम आकडा त्यांना इथं दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 16,850 रुपयाचा विमा तुम्हाला मिळणार आहे किंवा 13,545 रुपयाचा सुद्धा तुम्ही विमा मिळवू शकता, ज्याच्यामध्ये जे मेंढ्याचं खाद्य आणि चाऱ्याचा खर्च स्वतः लाभार्थ्यानं करणं गरजेचं आहे असं त्यांना सांगितलं आहे. याच्यामध्ये बघा तर याचे टोटल अंदाजित खर्च 1,28,850 किंवा 1,01,545 असं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं समजून घेण्यासारखी गोष्ट कोणती की याच्यामध्ये आपल्याला गुंतवायची रक्कम किती आणि शासन गुंतवणारे ती रक्कम किती हे समजून घेऊया. बघा शेळी गट उस्मानाबादी आणि संगमनेरी याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे इतर सगळ्या जाती कोणत्या सोडून अनुसूचित जाती आणि जमाती सोडून त्यांना 1,03,545 एवढी एकूण रक्कम आहे. त्याच्यामध्ये 51,773 रुपये हे शासनाचं अनुदान मिळणार आहे आणि 51,772 रुपये आपल्या खिशातून आपल्याला त्याच्यामध्ये जमा करावं लागणार आहे. तसंच अनुसूचित जाती जमातीसाठी 77,659 रुपयाचं एक अनुदान शासन देणार आहे आणि 25,886 रुपये स्वतः त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे. तर अशा पद्धतीने एक चार्ट त्यांना दिला की कशामध्ये किती आपल्याला लाभ मिळणार आहेत ते. आता यासोबत आपल्याला कुठले कागदपत्र लागतात आपण ते समजून घेऊया. याच्यामध्ये बघा फोटो ओळखपत्राची सत्यप्रत, 7/12/8 अपत्य दाखला किंवा स्वघोषणापत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड, 7/12 आणि 7/12 नसेल तर भाडे तत्वावरचा करारनामा. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीत असतील तर त्याच्या जातीचं प्रमाणपत्र किंवा दारिद्र्यरेषेचं असेल तर त्याचं प्रमाणपत्र, अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र हे असल्यास आहे. हे वरचे लाल टिक केलेले हे मॅन्डेटरी आहेत, बाकीचे असल्यास आहेत. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणजे आपण आधार कार्ड दिले, शिक्षण असेल तर शैक्षणिक पुरावा, स्वयंरोजगार नोंदणी असेल तर त्याचा पुरावा आणि प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याची एक छायांकित प्रत म्हणजे कलर कॉपी आपण असं म्हणू. तर या गोष्टी आपल्याला राज्यस्तरीय योजना शेळी व मेंढी गट वाटप करणे यामध्ये लागणाऱ्या आहेत आणि तसाच लाभ आपल्याला जिल्हास्तरीय योजना शेळी आणि मेंढी गट वाटप करणे याच्यासाठी सुद्धा सेम गोष्टी आहेत. तर या योजनेसाठी आपण याच्यामध्ये लागणारे सगळे कागदपत्र आणि सगळी निगडित माहिती पाहिलेली आहे. तसंच तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त जर 1,000 मांसल कुकुट पक्षी संगोपनाचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तो लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल. आता तुम्ही म्हणाल हे तर तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन केलं, तुम्ही फक्त माहिती सांगितली, तर ऑनलाईन अर्ज नेमकं करायचंय कसा या संदर्भात सुद्धा एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो आता पाहिलेला नसेल तर चॅनलवर जा, तो व्हिडिओ पहा. आणि हो, व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील, काही क्वेरीज असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.